आता वळूया राज्यभरातील इतर बातम्यांकडे। बातमी आहे संभाजीनगर मधून पाण्यासाठी ठाकरे गटानं घागर आंदोलन केलं, मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं। संभाजीनगरच्या वाळूज परिसरातले नागरिक हे रस्त्यावर उतरले होते। शहरातील खवड्या डोंगर परिसरातल्या लोकांनी हे आंदोलन छेडलं होतं, मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये नागरिक रस्त्यावर उतरले होते। या परिसरामध्ये पाणी नाही, त्यामुळे हे सर्व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते, मात्र या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले। एवढी जी जनता जमली आहे इथं, ह्या जनतेचा प्रश्न आहे फक्त आम्हाला पाणी द्या बस। ललिता सोनवणे ताईला नेले ना, तसं ह्या पोलिसांनी आम्हा सगळ्यांना घेऊन जावं तिथं बस। त्यांच्यात तेवढी हिंमत आहे ना, घेऊन जा म्हणा आम्हाला, पण आम्ही आज मागे हटणार नाही। आम्हाला पाणी दिल्याशिवाय आम्ही मागे हटणारच नाही। मला धमकी देतात, ते म्हणतात तुम्ही कानूनी कायद्याने तुम्ही हे करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही रस्त्यावर उतरा। तुमच्याजवळ काय आहे? प्रूफ तुमच्याजवळ काहीच नाही, तर तुम्ही रस्त्यावर कसं काय उतरतायत? कोणाला मारहाण करतात, कोणाला आमची एवढी माणसे जमलं त्यांना गचांडी धरू ते मारहाण करायले, तर हे कोणतं शासन आहे हो सर? लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका। पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत। हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहेत, तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर धुळे हायवेवर येण्याचा प्रयत्न करत होते। ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे।